तपोवन आमच्या हक्काचं, तपोवन आमच्या हक्काचं. जसं त्यांनी पार्थ पवार यांना माफ केलं तसं आमच्या या तपोवनातल्या झाडांना माफ करावं. झाडांची कत्तल थांबलीच पाहिजे, झाडांची कत्तल थांबलीच पाहिजे. लाज वाटते की सरकारने या झाडांवर फुल्या मारल्यात. आपल्या आई वडिलांना ज्या अंगावर फुल्या मारल्यासारखं आहे ते. जसं मी आत्ता बोलल्याप्रमाणे माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, जसं त्यांनी पार्थ पवार यांना माफ केलं तसं आमच्या या तपोवनातल्या झाडांना माफ करावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही. मोठं आंदोलन आम्ही छेडू. न देण्यासाठी ठाम आहोत. तीव्र आंदोलन करतील आमचे पदाधिकारी. काही नाही, इकडनं एकही झाडाची फांदी तोडायची नाही. तुमची सत्ता असताना इथेच पंडाल होते, या जागेवर होते, नंतर ही झाडं लागली. पण झाडं वाढलेत ना आता. झाडांची तुम्ही उंची बघा, झाडं वाढलेत ना. बघा तोडायची झाडं ही. वर कोणाचा विश्वास नाही. 10 वर्ष तुम्ही असतील, 10 वर्षाच्या आतली झाडं ती मोठी झाडं. अहो आता काल ते खोटं बोलले. मी हैदराबादला गेलोय, हैदराबादनं झाडं आणली आहेत. गिरीश महाजनांवर ते जे काय बोलतात याच्यावर कोणाचा विश्वास नाही. त्यांनी व्हिडिओ दिलेत मीडियाला, फोटो आहेत त्यांच्याकडे, तिथे तिथे जाऊन आले असं. इकडचं एकही झाड तोडलं जाणार नाही. पर्याय सरकारने शोधायचा आहे. अहो आम्ही त्या साधू संतांचं स्वागत करतो, पण हे असं आमच्या तुम्ही उरावर बसून सरकार इथे कुंभमेळा करत असतं कसं होईल? झाडं तोडून तुम्ही कुंभमेळ्यासाठी इकडे बरं करतात काय करताय अण्णा? काय बांधतायत? 1,00,000 स्क्वेअर फूटचं रेस्टॉरंट. कोणाचा विश्वास आहे? कुंभमेळा मंत्र्यांनी घोषणा केली 5,00,000 रेस्टॉरंट, त्याच्यानंतर बँक्वेट हॉल, प्रदर्शन केंद्र, हे त्यांच्या त्या या प्लॅन मध्ये आहे. आणि ते बोलतायत ते खोटं बोलतायत. त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर रेसिडेन्शियल करण्याचा त्यांचा घाट आहे. तुम्ही याच्या मागचा डाव समजून घ्या. खाजगी बिल्डरच्या घशात हा सगळा एरिया देण्याचा घाट आहे. पण याच्यावर सरकारने जर का कायदा केला तर आमचं म्हणणं एकच आहे, इकडचं एकही झाड तोडू देणार नाही. झाड तोडायचं नाही बस. तीव्र आंदोलन करू आम्ही. मध्ये काही राजकीय पोळी भाजण्याची गरज नाहीये. आमचं एकच म्हणणं आहे, त्यांनी सांगावं आम्ही झाड तोडणार नाही, विषय संपला. झाड तोडू देणार नाही. जर का सरकार ठाम आहे की आम्ही झाड तोडणारच, तर आम्ही पण बघतो कसे झाड तोडतात. 15,000 झाडं लावण्याची जागा आहे ना, तिथे करा ना व्यवस्था. परंपरा आहे या जागेला असं म्हणतात ते, इथेच कुंभमेळा होतो असं नाही हो. तर या क्षणी जी लोक इकडे आहेत, तुमच्या सकट सगळ्यांसकट तुमची जी भूमिका आहे तीच माझी. माझा निसर्ग आहे, मी निसर्गाचा एक भाग आहे. आणि निसर्गापुढे कुणी मोठं नाही. कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, कुठला देवही नाही. निसर्ग हा पहिला आहे आणि आपण भाग आहोत. त्यांनी आपल्याला जन्माला घातलंय, आपण त्याला सांभाळूया. नका करू. हात जोडून विनंती आहे, जे कोणी अधिकारी, सरकार, जे कोणी असेल, म्हणजे हात जोडून विनंती आहे, ही आत्महत्या आहे, नका करू. काही आत्महत्या नका करू. आपण आत्महत्या करतो असं मला वाटतं. कुंभमेळ्यासाठी आहे ते राहू दे ना. आणि भरपूर आहे, भरपूर जागा आहेत, भरपूर पर्याय आहेत आणि आहेत पर्याय आहेत. आणि ते हे सरकार खूप सक्षम आहे. ते हा पर्याय शोधू शकतं, तो पर्याय राबवू शकतं असं माझाही विश्वास आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करावा. हात जोडून विनंती आहे सगळ्यांकडून, प्लीज हा निर्णय बदला. हे तपोवन आहे, काय कळत नाही मला, पण हात जोडून विनंती नका करू.
आपण बघितलं मी आता जास्त मला बोलताही येत नाही त्यामुळे मी सल्ला काय देणार. मी फक्त विनंती करतो कळकळीने अगदी मनापासून हा निर्णय नका घेऊ. झाडं जगू देत, निसर्ग जगू दे, पुढची पिढी जगू दे. मागे काही मला शक्य झालं आणि संधी मिळेल तर नक्की भेट घेऊन माझी इच्छा आहे. पण मी आता तुमच्या मार्फत मी असं नेहमी म्हणतो की आम्ही कलाकार आणि प्रेक्षक किंवा इतर तुम्ही दुवा आहात आमच्यामधले. म्हणजे देव आणि माणूस याच्यामध्ये जो साधू असतात तो एक मिडिओकर असतात ना, ज्याचं कनेक्शन होऊन देतं माणसाचं आणि देवाशी. तर तुम्ही तसे मिडिओकर आहात, साधू आहात आमच्यासाठी. तर माझ्याकडून तुमच्यातर्फे विनंती करतो, पुन्हा पुन्हा तेच सांगतो, हा निर्णय नका घेऊ, बदला. ओके सर. सर्वांचं कर्तव्य आहे.